नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षल विरोधी मोहीम सुरू आहे. येथे रविवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय, तर 4 जवानही चकमकीत गंभीर जखमी झालेत. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र 2 जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समजतं. बिजापूरमध्ये नक्षलविरोधी कारवाई दरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये आतापर्यंत 31 नक्षलवादी मारले गेले आहेत. हे सर्व 31 माओवादी वर्दीत होते. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान नक्षलवाद्यांवर बऱ्याच दिवसांपासून कारवाई केली जात आहे. गेल्या 40 दिवसात सुरक्षा दलांनी 56 नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. तसेच बिजापूरच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात नक्षलवाद्यांचा शोध सुरू आहे. महाकुंभ मेळ्यात सहभागी होऊन प्रयागराज येथून बेळगावला परतत असताना अपघाती मृत्यू झालेल्या बेळगावातील 4 मृतदेह आज बेळगावात पोहोचले. यावेळी मृतांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. इंदोरच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मृतदेह बेळगावात दाखल झाले. त्यांच्याकडून बेळगावचे लोकप्रतिनिधी आणि मृतांच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतले. कॅन्टर, टेम्पो ट्रॅव्हलर आणि दुचाकी यांच्यात साखळी अपघात झाला. या अपघातात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेत बेळगाव बसवणगल्ली येथील रहिवासी टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक सागर शहापूरकर वय 55, नीता बडमंजी वय 50, राहणार क्रांतीनगर गणेशपूर, शिवाजीनगर येथील संगीता मेत्री आणि वडगाव येथील ज्योती खांडेकर यांचा मृत्यू झाला. ते मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले. उजगाव फाट्यावर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या 3 दुकानांमध्ये काल रात्री दुकानाच्या छतावरील पत्रे काढून धाडसी चोरी झाल्याचं उघडकीस आलं. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याकडे पोलीस खात्याचं दुर्लक्ष होत असल्यानं चोरी झालेल्या व्यावसायिकांना न्याय कधी मिळणार असा संतप्त सवाल नागरिकातून व्यक्त होत आहे. चोरीमुळे व्यापाऱ्यांना लाखाचा गंडा बसलाय. उजगाव फाट्यानजीक असलेले युवराज मुलगेकर यांचे मळेकणी एंटरप्राइजेस, रोहित गोल्याळकर यांचे गणेश ड्रीप इरिगेशन व दीपक कुद्रेमणीकर यांचे मळेकरणी सेल्स कॉर्पोरेशन अशी 3 दुकाने चोरट्याने फोडून रोख रक्कमसह काही वस्तूंची चोरी केली आहे. बेळगाव तालुक्याचे तापमान 30 डिग्रीहून अधिक पोहोचले आहे. यात शेतीच्या पाणी पुरवठ्याला वेळापत्रकाचं बंधन आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे. 15 दिवसातून द्यावं लागणारं पाणी 8 ते 10 दिवसांनी द्यावं लागत आहे. माळ रानातील पिकांना ऊनच नव्हे तर उन्हाच्या झळाही सोसवेना झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. शेतीला पाणी पुरवठ्यासाठी प्रत्येक महिन्याचं नियोजन केलं जातं. त्यामध्येच विद्युत पुरवठ्याचाही व्यत्यय येत असतो. परिणामी ऐन ऊस लावणीच्या हंगामात शेतात पाणी सोडण्यासाठी मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यासाठी 12 तास 3 फेज विद्युत पुरवठा करावा अशी मागणी करण्यात येत आहे. बेळगाव तालुका मय समिती युवा आघाडीच्या वतीने आज हिंडलगा हुतात्मा स्मारक येथे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात येणार होता. मात्र आमदार शिवाजीराव पाटील यांना अचानक दिल्ली येथे असणाऱ्या एका महत्वाच्या बैठकीसाठी जाणार असल्याने हा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. लोकसभेचे अध्यक्ष सन्माननीय ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली व भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही अत्यंत महत्वपूर्ण बैठक होणार असल्यानं हा सत्कार सोहळा रद्द करण्यात आलाय. शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी रहदारी पोलिसांच्या माध्यमातून काही ठिकाणचे बंद असलेले वाहतूक सिग्नल पुन्हा दुरुस्त करून सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे. शहरातील कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय समोरील सिग्नल सुरू झाला असून अनेक चौकातील सिग्नलचे काम पूर्ववत करण्याचे सुरू आहे. दरम्यान शहरातील सिग्नल सुरू होत असले तरी मोकाट जनावरांविरुद्धची कारवाई मात्र थंड बस्त्यात गुंडाळण्यात आली आहे. बेळगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून कायम आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणाही बसवण्यात आली होती. मात्र ही सिग्नल यंत्रणा काही दिवसात बंद पडली. बंद पडलेली यंत्रणा सुरू करण्यासाठी प्रशासन पुढे आले आहे. बेळगाव तालुक्यातील उन्हाळ्यातील पाण्याची कमतरता लक्षात घेता टंचाई आराखडा सादर केला आहे. 3 महिन्यांचे 2 भागात जून अखेर 10 पेक्षा अधिक गावे व त्या गावाअंतर्गत येणाऱ्या वाड्यांना सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांच्या मार्फत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
दरम्यान फेब्रुवारी सुरू होताच संबंधित गावांना आता टंचाईची चाहूल जाणवू लागली आहे. बेळगाव दक्षिण भागातील गावांना उन्हाच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात अनेक गावात पाणी टंचाई जाणवते. यामुळे संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता येथील नागरिकांकडून सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांच्याकडे टँकरची मागणी केली जाते. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. यातच पावसाने उशिरा हजेरी लावल्याने या येळ्ळूर, सुळगा, राजहंसगड, धामणे, देसूर, नंदीहळ्ळी, झाडशहापूर, कमलनगर आदी भागातील विहिरींनी तळ गाठला होता. यामुळे 10 जून अखेरपर्यंत टँकर सुरू होते. त्यानुसार यावर्षी देखील त्याच प्रकारे नियोजन करण्यात येणार असल्याचे टक्केकर यांनी सांगितले. सालाबादप्रमाणे यावर्षीही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची भरत पौर्णिमा यात्रा बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. दरम्यान यात्रेपूर्वी 4 दिवस अगोदर यल्लमा डोंगरावर भाविकांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. पौर्णिमा यात्रेपूर्वीच लाखो भाविक भरत पौर्णिमा यात्रेसाठी डोंगरावर पोहोचले आहेत. भरत पौर्णिमे यात्रेसाठी विशेषतः उत्तर कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातून कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश तसेच केरळ येथून तब्बल 10 लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी येतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. देवस्थान प्राधिकार विकास महामंडळाच्या वतीने भरत पौर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी प्रचंड गर्दी पाहून विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. यंदा उन्हाळ्याची तीव्रता जास्त जाणवणार आहे. मार्च ते मे या 3 महिन्यात देशभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवलं जाण्याची तर दक्षिणेतील राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बेळगावसह उत्तर कर्नाटकातील तापमानामध्ये वाढीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सरासरीपेक्षा 3 ते 4 अंश सेल्सिअस तापमानवाढ दिसून येईल. यावेळी फेब्रुवारी ते मे या 4ही महिन्यात कडक उन्हाचे चटके लोकांना सहन करण्याची वेळ येणार आहे. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. रेल्वे उड्डाणपुलाजवळील मराठा मंदिरच्या मागील बाजूस असलेली जक्केरी होंड रामेश्वर तीर्थ तलावातील पाणी दूषित झालंय. शहापूर, वडगाव, हिंदवाडी परिसरातील लोक आपल्या घरातील पूजेचे निर्माल्य या ठिकाणी आणून विसर्जन करत असल्यानं तलाव पूर्णपणे दूषित झाला असून दुर्गंधी पसरली आहे. हिंदवाडी, टिळकवाडी तसेच रेल्वे उड्डाणपूल मार्गे येणाऱ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी जक्केरी होंड तलावाचा विकास करण्यात आला. या ठिकाणी लोकांकडून निर्माल्य टाकलं जात असल्यानं निर्माल्य कुंड तलावाच्या दुतर्फा बसवण्यात आले होते. पण तलावात निर्माल्य टाकण्यात आल्याने ते तलावातच कुजत असून तलावात मोठ्या प्रमाणात गाळ निर्माण झालाय. हुक्केरी तालुक्यातील दड्डी मोहनगा गावची भावेश्वरी देवीची यात्रा गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारीपासून शनिवार दिनांक 15 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. भावेश्वरी यात्रोत्सव कमिटी व ग्रामपंचायत सलामवाडीच्या वतीने यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. गुरुवारी दिनांक 13 रोजी सायंकाळी 6 पासून शुक्रवारी पहाटे 6 पर्यंत शखइंगळ्या होणार आहेत. शुक्रवारी दिनांक 14 रोजी यात्रा होणार आहे. शनिवारी दिनांक 15 रोजी पालखी सोहळ्याने यात्रेची सांगता होईल. भावेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त बेळगाव, खानापूर, हुक्केरी, निपाणी, महाराष्ट्रातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील अनेक भाविक या उत्सवात भक्तिभावाने सहभागी होत असतात. त्यामुळे यात्रेचे नियोजन ग्रामपंचायत व यात्रोत्सव कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे. वीज वितरण कंपन्यांनी दरवाढीसाठी कर्नाटक वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव पाठवले आहेत. गेल्या डिसेंबरपासून दरवाढीबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. 17 ते 27 फेब्रुवारीपर्यंत वीज दरवाढीवर चर्चा करण्यासाठी बेळगावसह विविध विभागांमध्ये वीज अदालतींचे आयोजन करण्यात आलं आहे. केईआरसीचे अध्यक्ष रविकुमार यांच्या नेतृत्वाखाली अदालतींचे आयोजन करण्यात आले आहे. वीज वितरण कंपन्यांनी प्रति युनिट ₹1.5 वाढ करण्याचा प्रस्ताव आयोगाकडे केला आहे. त्यानुसार निर्णय घेण्यात येणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महात्मा फुले रोड, शहापूर येथील दानम्मादेवी मूर्ती प्रतिष्ठापनेचा वार्षिकोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने उद्या सोमवार दिनांक 10 व मंगळवार दिनांक 11 रोजी विविध कार्यक्रम होणार आहेत.
सोमवारी सायंकाळी 5:30 वाजता वार्षिक दिनाचे उद्घाटन व गरजूंना साहित्य वितरण होईल. कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, वीरशैव लिंगायत महासभा बेळगावच्या शाखेच्या अध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद, वीरशैव लिंगायत महिला मंडळाच्या शैला भिंगे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. मंगळवार दिनांक 11 रोजी दुपारी 12 वाजता महाप्रसाद व सायंकाळी 5:30 वाजता पालखी उत्सव होईल. भाविकांनी सहभागी व्हावे असे दानम्मादेवी मंदिरातर्फे आवाहन करण्यात आले आहे. सुळगा हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीतील वेंगुर्ला रस्त्यावर कचरा टाकण्यास मनाई करीत ग्रामपंचायतीने कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा फलक लावले. मात्र अद्यापपर्यंत एकही दंडात्मक कारवाई केली नसल्याची बाब उघड झाली आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. सुळगा ग्रामपंचायतने देखील याची दखल घेत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई करून कारवाई केली पाहिजे. येथील स्थानिक हॉटेल व्यावसायिक धारकांना या संदर्भात तंबी देऊन दंड आणि कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता. तरी देखील सदर जाहिरात फलकाचे परिसरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना रुमाल नाकावर ठेवून या परिसरातून ये जा करावी लागत आहे. कचऱ्याचे साम्राज्य दूर करण्याची मागणी प्रवासी वर्ग करत आहेत. संती बस्तवाड येथील एका युवकाने पत्नीचे माहेर असलेल्या बामणवाडी क्रॉस नजीकच्या काजूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या युवकाच्या आईने संशय व्यक्त केला असून त्यामुळे बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यू प्रकरण नोंदवण्यात आलं आहे. सुरेश बसाप्पा माळगी वय 32 राहणार लक्ष्मी प्लॉट संती बस्तवाड असं त्या युवकाचं नाव आहे. काही घरगुती भांडण झाल्यामुळे आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे बुधवार दिनांक 19 रोजी अनावरण होणार आहे. सोमवार दिनांक 17 रोजी सकाळी 8 वाजता कोर्ट सर्कलमधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीला कर्नाटक मराठा समुदाय विकास निगमाचे व्यवस्थापक संचालक डॉ. प्रकाश पागोजी चालना देणार आहेत. तर चंद्रशेखर स्वामीजी, शिवबसव स्वामीजी व अभिनव मंजुनाथ स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे. हुक्केरी तालुक्यातील राजा लखमगौडा जलाशय पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी लाभार्थी भागांना वरदान ठरलं आहे. पण जलाशयाचे पाणी हुबळी धारवाडच्या औद्योगिक वसाहतीला पुरवठा करण्याचा घाट घालण्यात आल्यानं जिल्हा प्रशासनानं किमान 4 टीएमसी पाणी औद्योगिक वसाहतींना देणं क्रमप्राप्त आहे. या भूमिकेशी ठाम राहिल्यामुळे आगामी काळामध्ये जलाशयाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कळीत होत आहे. लाभार्थी भागांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. खडकलाटसह परिसरात शेतकरी तंबाखू पीक कापणी आणि भरणी कामासाठी धावपळ करत असून तंबाखू कापणी अंतिम टप्प्यात आली आहे. सर्वत्र यात्रा उत्सव उरूस आले असून यासाठी शेतकरी शेतातील पिके सुखरूपपणे घरी आणण्याच्या तयारीत आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.